पीएम किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे. राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा होतील. पण वितरण आज होणार आहे आणि यावेळी राज्यातील एकूण 92,71,000 शेतकरी कुटुंबांना हप्त्याचं वितरण केलं जाईल. आणि आज सर्व शेतकऱ्यांना एकूण 1,930 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरणाद्वारे जमा होईल. सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय हा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघा, देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा होतील. पण वितरण आज होणार आहे, कारण की बघा, यावेळी राज्यातील एकूण 92,71,000 शेतकरी कुटुंबांच्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट होणार, हे सरकारने सांगितलेली माहिती असणार आहे. न्यूज देखील तुम्ही स्टार्टिंगला बघितलेली आहे की सर्व शेतकऱ्यांना एकूण जर आपण पाहायला गेलो तर 1,930 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा लाभ त्यांच्या आधार संलग्न म्हणजे बँकेच्या खात्यामध्ये हे त्यांना पैसे क्रेडिट झालेले आहे. सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाचा निर्णय हा सरकारने दिला. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. तुम्हाला अजूनपर्यंत नमो शेतकरी योजनेचं किंवा पीएम किसान योजनेचे अजूनपर्यंत पैसे खात्यावरती हे क्रेडिट झाले नसेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा, आता तुम्हाला 5 ते 6 तासाच्या आतमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे. पहा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहिली होती. त्यासोबत सरकारने आता हप्ता रक्कम देण्याची इथे त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु त्या व्यतिरिक्त पीएम किसान हप्ता आता नमोच्या हप्त्यासोबत देणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आता 2,000 रुपयांच्या जागी तुम्हाला 3,000ची रक्कम सरकारने आता एकत्र करण्याचं सांगितलेलं आहे. म्हणजेच बघा, पीएम किसानचे 2,000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये म्हणजे 4,000 रुपये तुम्हाला मिळणार होते. परंतु 1,000 रुपयाची सरकारने वाढ केली. आता तब्बल तुम्हाला 6,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये हे डायरेक्ट क्रेडिट होणार, हे सरकारने सांगितलेलं आहे. म्हणजे सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाचा निर्णय, आनंदाची बातमी आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, आज या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार व राज्य सरकार या दोघांनी कॅबिनेट बैठकीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे. आता आपल्याला नमो शेतकरी योजनेचा हप्ता व पीएम किसान योजनेचा हप्ता दोन्ही हप्ते आता एकत्र आपल्या खात्यामध्ये मिळणार आहे. आणि त्यांनी आता तारीख जाहीर करून टाकलेली आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तारखेला हे पैसे क्रेडिट होणार, हे तारीख तुम्हाला बघून घेणे अनिवार्य असणार आहे. कारण की अलग अलग जिल्ह्यांमध्ये अलग अलग तारखेला हे पैसे तुम्हाला क्रेडिट होणार. सरकारने मुहूर्त देखील आता लावलेला आहे. सर्व तुम्हाला माहिती आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहायला मिळणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा व पीएमचा हप्ता एकत्र आता सरकार 6,000 देणार. आर्थिक आता मदत सरकारने शेतकऱ्यांना करण्याचे ठरवलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण इथं खूप मोठं जोराशोरात पसरलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे की 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आपण टाकलेले आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण की बघा, केंद्र सरकारचा 22वा हप्ता म्हणजेच राज्य सरकारचा 8वा हप्ता आपण जर पाहायला गेलो तर पीएमचा 22वा हप्ता व नमोचा 8वा हप्ता तब्बल 6,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये एकत्र सरकार देणार. म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठाच दिलासा आता सरकार देणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, दोन्ही सरकारचे हप्ते एकत्र मिळणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारने मिळून 7,200 कोटींचा निधी आज बँकांना उपलब्ध करून सरकारने दिला आहे. बघा, सरकारने आता सांगितल्यानुसार आज दुपारी जसं की 1 ते 2 वाजतापासूनच तुमच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होण्याचं सरकारने सांगितलेलं आहे. या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. बघा, तुम्हाला रात्रीचे 12 वाजेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यात येणार आहे. बघा, 12 वाजेपर्यंत तुम्हाला निधीचं वितरण सरकार सुरू ठेवणार आहे. संपूर्ण तारीख सांगतो की कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे मिळणार आहे, हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. तारीख बघून घ्या, मग व्हिडिओ शेवटपर्यंत नाही पाहिला तरी चालणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हरेक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार. तर बघा शेतकरी बांधवा, प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये क्रेडिट होण्याचा SMS त्यांच्या स्मार्टफोनवरती येणार आहे. आता शेतकरी बांधवांना बघा, अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया की सरकारने काही अटी आणि नियमित घातलेले आहे. त्याचं पालन हे शेतकऱ्यांना करावेच लागणार आहे. तरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि जसं की कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी घोषणा केलेली आहे. सोशल मीडियावरती बऱ्याच दिवसांपासून इथं जसं की हप्त्याबद्दल खोट्या न्यूज, खोट्या बातम्या इथं व्हायरल झालेल्या आहे.
बघा, सांगितल्याप्रमाणे आता सरकारने शेतकऱ्यांना इथं शंका दूर केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. पात्र शेतकऱ्याला आज हा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने आता मोठे आनंदाचं वातावरण इथं व्यक्त केलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, मोठी खुशखबर सरकारने दिली आहे. परंतु एक महत्त्वाची अट हे शेतकऱ्यांना आता घालण्यात आलेली आहे. प्रशासकीय योजनेनुसार सरकारने जी पद्धत आता लावलेली आहे, या नियमामध्ये या अटी शर्तींमध्ये तुम्हाला इथं बसणे अनिवार्य असणार आहे. निधीचं वितरण एकूण 2 टप्प्यांमध्ये होणार आहे. म्हणजेच की बघा, इथं सरकारने सांगितलेलं आहे की आपलं महाराष्ट्र राज्यामध्ये आपण जर पाहायला गेलो तर टोटल इथे 36 जिल्हे आहेत. तर 36 जिल्ह्यापैकी तुम्हाला आता 18 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील आणि दुसऱ्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांमध्ये, म्हणजेच बघा 2 टप्प्यातील सरकार आता वितरण करणार आहेत. बघा, या पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये दुसऱ्या टप्प्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचा समावेश आहे का हे नक्की बघा. कारण की बघा, काही जिल्ह्यांना वगळण्यास सुद्धा येऊ शकतो. कारण की भरपूरशा शेतकरी बांधवांनी हे चुकीच्या माध्यमातून अर्ज केलेले आहे. बघा, 18 जिल्ह्यांमध्ये आता निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आज पहा, पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांची यादी हे नक्कीच तुम्हाला सविस्तरपणे तपासून घ्यायची आहे. कारण की बघा, खूप मोठा आधार आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का आता आतुरतेने वाट बघत असाल की पीएम किसानच्या 22वा हप्ता हा आपल्या खात्यामध्ये कधी मिळणार, प्रतीक्षेमध्ये भरपूरशे शेतकरी हे आतुरतेने वाट पाहू लागलेली आहे. आता बघा, आता भरपूरशा दिवसांपासून शेतकऱ्याला इथं पैसे मिळत नव्हते. कारण की बघा, पीक विम्याचे देखील भरपूरशे शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते. आता देखील आपण जर पाहायला गेलो तर GR सध्या निघालेला आहे. आता सरकारने यासाठी आता खुशखबर दिली आहे. म्हणजेच की बघा, 3000 इथं भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं नमोचे आणि 3000 इथं पीएम किसानचे, म्हणजे तब्बल आपण जर पाहायला गेलो तर 6000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. आता पहिल्या टप्प्यातील कोणकोणते जिल्हे इथं जवळपास पात्र करण्यात आलेले आहे, या जिल्ह्यांची यादी नक्की पाहत चला. परंतु शेतकरी बांधवांनो, हे नियमावली आणि अटी शर्तींमध्ये तुम्ही बसणार आहात की नाही हे नक्की तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. कारण की बघा, महिलांसाठी लाडकी बन योजना सरकारने सुरू केली आहे. त्या योजनेचा निधी महिलांना मिळतो. आता बघा, नियमानुसार एका राशन कार्डवरती केवळ एकाच व्यक्तीला लाभ मिळणे अपेक्षित आहे. अशा कुटुंबांना आज सरकारने जसं की 6000 मिळणार नाही, सरकारने सांगितलेलं आहे. ज्या व्यक्तींनी चुकीच्या पद्धतीनं माहिती गोळा करून फॉर्म भरला, अशांना आता नमोचा हप्ता म्हणजे पीएम किसान योजनेचा हप्ता, म्हणजे आपण जर पाहायला गेलो तर डायरेक्ट सांगण्यात आलं की त्यांना डायरेक्ट 6000 रुपये त्यांना मिळणार नाही, असं सरकारने सांगितलेलं आहे. बघा, आता सांगितलेल्या पद्धतीनं ज्यांनी चुकीची माहिती देऊन फार्मर ID काढलेली आहे त्यांना लाभ मिळणार नाही. सरकारने आता डायरेक्ट सांगितलेलं आहे. बनावटी कागदपत्र आणि बनावटी फॉर्म भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना हा लाभ आपण मिळणार नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्याच खात्यामध्ये 5 तासाच्या आतमध्ये 6000 रुपये तुम्हाला जमा होणार, हे सरकारने आता जाहीर करून टाकलेलं आहे. पहिल्या जिल्ह्यांची यादी बघून घ्या. बघा शेतकरी बांधवांनो, जालना, यवतमाळ, लातूर, सांगली, सातारा, त्यानंतर वाशिम, अहिलानगर, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, नंदुरबार, उस्मानाबाद, त्यानंतर बघा धाराशिव, नागपूर, कोल्हापूर, चंद्रपूर, सोलापूर, अकोला, अमरावती, बीड, लातूर या सर्व जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहे. काळजी करू नका, चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका. कारण की बघा, तुम्ही जर का तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केला आहे, राशन कार्डवरती बघा एकाच व्यक्तीने जर का लाडकी बन योजनेचा लाभ घेत असाल, तुम्ही शेतकरी नसाल तर लाडकी बन योजना कायमस्वरूपी तुमची सुरू राहणार. परंतु तुम्ही लाडकी बन योजनेचा लाभ देखील घेत असाल, पेन्शनधारक असाल, त्याचा जर का तुम्ही लाभ घेत असाल, त्या व्यतिरिक्त बघा तुम्ही शेतकरी असाल आणि शेती संदर्भातील हरेक योजनांचा लाभ घेत असाल तर कायमस्वरूपी तुमचे सर्व योजना बंद होऊ शकतो. हे तुम्हाला अशा प्रकारे घोटाळा करायचा नाही, एकाही कुठल्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. कारण की बघा, आता ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे चेकिंग प्रक्रिया सुरू नसते, परंतु ऑनलाईन पद्धतीने सर्व काही दिसून येत असते. कारण की एकाच आधार कार्डच्या माध्यमातून तुम्ही सर्व जागी इथं अप्लाय करून ठेवलेलं असते. तर सर्व काही तुमची कुठल्या योजनेचा तुम्ही लाभ घेताय हे सर्व काही माहिती तिथं ऑनलाईनला दिसून येत असते. तर तुम्हाला जर का तुम्ही स्वतःला हुशार समजत असाल तर कदाचित तुमचे कायमस्वरूपी हप्ते बंद होऊ शकते. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. शेती संदर्भातील हरेक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहायची असेल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.